संतोष देशमुख हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांची रेखाचित्र समोर आली आहेत। एसआयटीच्या आरोपपत्रामध्ये या हत्यारांची रेखाचित्र आहेत। पाईप आणि वायर लावलेले मूठ, गज आणि लाकडी दांड्याची हत्यारं। आरोपपत्रामध्ये 5 हत्यारांच्या रेखाचित्राचा उल्लेख करण्यात आलाय। संतोष देशमुखांना मारण्यासाठी विशेष हत्यारं बनवली होती अशी देखील माहिती आता समोर येते। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, या हत्यारांची रेखाचित्र आता समोर आलेली आहेत आणि ही फार महत्त्वाची बातमी आहे। काय नेमके याबाबतचे तपशील समोर आले? नाही, आपण पाहतो आहोत की जी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण झालेली होती, त्या अमानुष मारहाणीचे काही ज्यामध्ये हत्यारं वापरली होती, ज्यामध्ये एक पांढरा पाईप असेल, त्याचबरोबर तपकिरी रंगाचा एक गॅसचा पाईप आहे, एक लाकडी दांडा आहे, त्याचबरोबर आणखीन जर आपण पाहिलं तर एक वायर होती, ज्यामध्ये तारा लावलेली ती वायर होती आणि त्याला स्वतःला लागू नये म्हणून एक मूठ तयार केलेली होती आणि समोर असे वायर लावलेले होते, त्यामुळे त्याने देखील संतोष देशमुखला मारलेलं होतं। ही हत्यारं जप्त करण्यात आलेली आहेत। एक जो पाईप होता त्याची 15 तुकडे या ठिकाणी झाली होती मारहाण करताना, ते तुकडे देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत आणि फॉरेन्सिक लॅबला अहवालासाठी पाठवण्यात आलेलं होतं की हे जे तुम्हाला तुकडे दिसत आहेत हे तुकडे या पाईपचे आहेत का, आणि त्या पाईपमुळे या ठिकाणी मारहाण झाल्यानं संतोष देशमुख यांचा मृत्यू होऊ शकतो का, तर तसं देखील पत्र देखील म्हणजे त्याचा एक अहवाल देखील आरोग्य विभागानं या ठिकाणी SITला दिलेला आहे आणि त्यांनी यस अशा पद्धतीनं त्यामध्ये उत्तर लिहिलेलं आहे। त्यामुळे SITनं संतोष देशमुख यांना जी मारहाण झालेली होती त्यामध्ये जे हत्यारं वापरली गेलेली होती त्याची काही रेखाचित्र ही चार्जशीटमध्ये दाखल केली आहेत आणि ती आपल्याला ही पाहायला मिळत आहेत। अमोल, निश्चित तपासाच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा हा तपशील आहे। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।